नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचे पेढे। हे पेढे कसे बनवायचे आणि काय काय साहित्यामध्ये बनवायचे ते मी तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम 1 कप मी दूध घेतले आहे। हे दूध त्यामध्ये मी आता अर्धी वाटी साखर घेतली आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये ही 1 वाटी दूध पावडर। आता एवढं मिश्रण आपलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे सर्व करताना मंद गॅसवरच करायचं। तर मस्त एकजीव होईपर्यंत जरा ढवळत घ्यायचं। तर त्यामध्ये मी केशर टाकले, कारण केशरने थोडासा कलर चेंज होतो। कलर थोडासा चेंज झाला आहे। आता ह्याचं थोडं घट्ट असं ढवळत आता थोडीशी वेलची पावडर। आता एवढ्या साहित्यामध्येच आपल्याला हे पेढे बनवायचे। हे बघायचं घट्टपणा थोडासा होतोय, अजून घट्टपणा व्हायला पाहिजे। आता घट्टपणा होईपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। हे बघा एवढाच घट्टपणा नाही, अजून थोडासा घट्ट व्हायला पाहिजे आपलं हे मिश्रण। असे पेढे घरी नक्की ट्राय करा। स्वीट डिश म्हणून किंवा आता गणपतीमध्ये आपण कोणाच्या घरी जातो तेव्हा प्रसाद म्हणून ही पेढे तुम्ही घेऊन जाऊ शकता। हे बघा आपलं घट्टाला एका ताटामध्ये काढून ठेवलं आहे। त्याचे आपल्याला तुम्हाला जसा आकार पाहिजे, कमी लहान मोठे तसे तुम्ही आपण जसे पेढे करू शकता। पहिलं सर्वप्रथम तेल लावून घ्यायचं हाताला। हे बघा हे अजिबात हाताला चिकटत नाही आहे। असे पेढे केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पेढे कसे झालेत ते। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा।